नमस्कार. तर मी आज बनवली गावरान पद्धतीची एकदम झणझणीत अशी कांद्याची आमटी. 2 माणसाच्या हिशोबाने एक छोटा कांदा, एक मोठा कांदा. लय बारीक पण नाही, लय मोठे पण नाही, मीडियम आकाराचे असे कट करून घ्यायचे. खेड्याकडे तर अजून पण भाजीला काय नसले की कांद्याची आमटी करतात. बनवायला एकदम सोपी, चवीला एकदम भारी. चला मग आता गॅस चालू करून कढई तापायला ठेवू. पूर्वीच्या बायका तर कढईमध्ये वगैरे असं बनवतच नव्हत्या, तव्यातच करायच्या. का तर पूर्वी तवा एकदम खोलगट असायचा. आता थोडीशी कढई गरम झाली, यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जर भाजीला तरी आवडत असेल तर थोडंसं तेल जास्त टाका, पण कांद्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं. तेल गरम होतं तोपर्यंत 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ. मी जरा जास्तच घेतलाय, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. आता तेल गरम झालंय, यामध्ये जिरे टाकून घेऊ. जिरी तडतडल्यानंतर यामध्ये लसूण ठेचायला टाकू. थोडंसं भाजून घेऊ. लसूण भाजून झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकू. चांगला फ्राय करून घ्यायचा, लई करपू द्यायचं नाही कांदा, याच्यामुळे भाजीची टेस्ट बिघडू शकते. चवीनुसार मीठ टाकून घेऊ, याच्यामुळे कांदा लवकर भाजला पण जातो. कांद्याची आमटी तर भाकरी सोबत खायला एकदम भारी लागते, तेही कालाकुच करून. कांदा आपला भाजत आलाय, आता यामध्ये मसाले टाकून घेऊ. थोडीशी हळद, 2 चमचे काळे तिखट. तुम्हाला जर तिखट करायचं असेल तर अजून तुम्ही तिखट टाकू शकता. अजून चव वाढावी म्हणून घरकुल मसाला. आता हे व्यवस्थित भाजून घेऊ. मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं बेसन टाकू, तेही चांगले व्यवस्थित भाजून घेऊ. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. ही आमटी पातळ करायची नसल्यामुळे थोडंसंच पाणी टाकून घेते. आता ही बारीक गॅस करून 5 मिनिटं उकळून घेऊ.